नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या मूळ महाराष्ट्राच्या या निवडणुकीवर आधारित विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मूळ महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. या अगोदर आपण अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला. उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार भाजपच्या पूनम महाजन आहे. त्यांनी प्रिया दत्त यांना 1,80,000 मतांनी पराभूत केलं होतं 2014च्या निवडणुकीमध्ये. 2019च्या निवडणुकीमध्ये प्रिया दत्त आणि पूनम महाजन या दोन महत्वाच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणार आहेत. पण 2014 पासून 2019 पर्यंत पूनम महाजन यांनी कोणतं काम केलं, विकास कामाचा आराखडा त्यांचा कसा होता, त्यावर त्यांनी अंमलबजावणी कशी केली, त्यावर लोकांचं काय म्हणणं आहे, विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या पक्षातले नेते कार्यकर्ते समाधानी आहेत की नाही, हे आपण जाणून घेऊया. दोन्ही पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते नेते इथे उपस्थित आहेत. आम्ही मुंबईतील वांद्रे या भागामध्ये आहोत, शासकीय वसाहतीमध्ये, या जॉगर्स पार्कच्या गार्डनमध्ये. आणि ही मतदारसंघ वांद्र्याचा हा त्याच उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो आहे. सर्वात पहिले आपण माझे नगरसेवक आहेत पारकर भाजपचे, आपण त्यांच्याकडे जाऊया. पूनम महाजन यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ कसा होता? सर्वप्रथम तर मला सांगायचं आहे की खासदार पूनमताई महाजन ह्या मध्य उत्तर जिल्ह्याच्या खासदार होणं हे या मतदारांचं भाग्य होतं. कारण 33/5चा म्हाडाचा 56 लेआउटचा विषय होता. हा अगोदरच्या सरकारामध्ये जेव्हा 550-700 कार्पेट घर मिळायचं हे 300वर आणून ठेवलं होतं. हा 33/5चा आमचं वचननाम्यामध्ये वचन होतं. हा प्रश्न आम्ही सोडवणार. तो पूनमताईंच्या माध्यमातून हा प्रश्न पूनमताईंनी सोडवला. दुसरा विषय होता एअरपोर्टच्या जमिनीचा 17,500 घरांचा. हे आमचं वचन होतं जे अगोदरच्या सरकारामध्ये भिजत घुमड होतं, हे तुम्हालाही माहिती आहे. 80,000 लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आहे. 80 ते 85,000 लोकांच्या घराचा विषय आहे. हा NC2 खासदार पूनमताईंच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी केला. ह्याचा चाव्या वाटपाचा कार्यक्रम चालू झाला आहे. एक डेडिग्नेशन ऑफिसर त्या विषयासाठी स्वतः बसवलेला आहे. डिफेन्स लँडचा मुद्दा, ह्या मुद्द्यावर गेल्या 40 वर्षात कुठच्याच खासदारांनी सुद्धा काढला नव्हता की त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्याच्यावर अरुण जेटली साहेब संरक्षण मंत्री असताना, मनोहर पर्रिकर साहेब संरक्षण मंत्री असताना आणि निर्मला सीतारामनजी असताना एक चांगली मुवमेंट चालवली गेली आणि अंतशः मान्यता केंद्र सरकारच्या जमिनीच्या विकासासाठी दिल्या गेल्या. राजकारणामध्ये महिला खासदार असणं, आमदार असणं, खालच्या स्तरावरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असणं खूप महत्वाचं आहे. आणि इथे काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त होत्या आणि नंतर पूनम महाजन. आपण कसं बघता त्यांच्या कामाकडे? मैं हिंदी में बात कोई दिक्कत नहीं. महिला का सम्मान जो बीजेपी कर सकती है वो कांग्रेस कभी नहीं कर सकती. सिंपल यहाँ पे ये महिलाओं को पीछे खड़ा किया गया है, पुरुष आगे खड़े हैं. तो महिलाओं को सम्मान देना ये भाजपा से बेहतर कोई नहीं जान सकता. और दूसरा मेरा ये कहना है कि मैं वाल्मीकि समाज से हूँ. वाल्मीकि नगर की जो झोपड़पट्टी 2008 में डेमोलिशन हुआ था, उस टाइम पे खासदार प्रिया दत्त जी थी और मैं खुद कांग्रेस में थी. कांग्रेस में 17 साल मैंने निकाले और उस टाइम पे मैं प्रिया दत्त जी के पास गई थी. मैंने बताया दीदी इस तरीके से घर तोड़ दिए गए हैं, पर प्रिया दत्त जी ने उसके बारे में कुछ नहीं किया, हमारे लोगों को रोड पे छोड़ दिया. पुनर्वसन, झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन, त्याचा मुद्दा भाजपने म्हटले की 80,000 कुटुंबाच्या पुनर्वसनाचा मुद्दा हा विमानतळाच्या आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात आहे. पण अजूनही पुनर्वसन झालं, तिथून त्यांना ते 4 वर्ष झाले ट्रान्झिट कॅम्प तयार झाले, तिथे ते गेलेत. पहिल्यांदा तुम्हाला हे सांगू इच्छितो की महिलांचा भाजपा किती सन्मान करते हे बघा की तिथे ओनली एक महिला आहे आणि काँग्रेसमध्ये बघा किती महिला आहे. 5 वर्ष झाले पूनमताईला या विभागातून खासदार बनून. हॉस्पिटल आणले का? रेल्वेची प्रश्न सोडले का? ट्रान्सपोर्टची प्रश्न सोडले का? आपले महिलांच्या सुरक्षाचा प्रश्न सोडले का? एक पण प्रश्न असा नाही होता की म्हणजे ज्याच्या राष्ट्रीय पातळीवर म्हणजे संसदमध्ये बसून ज्याच्या डिबेट करून चांगल्या काम करून तुमच्या लोकांसाठी तुम्ही 20 लाख मतदारासाठी तुम्ही आणला होता, असा एक पण नाही झाला. राजनीति करना अपनी जगह है, लेकिन 5 वर्षों में जो उम्मीद, जो 2014 का लोगों का सपना, जो मोदी वेव या मोदी लहर के बीच लोगों ने जो सपना देखा था, उस पर पूनमताई कहीं भी खरी नहीं उतरी. हे सांगा की महिला खासदार म्हणून प्रिया दत्त यांचं काम पूर्वी कसं होतं 5 वर्ष आणि आता पूनम महाजन यांचं काम कसं आहे? 5 साल है ना, हमारी प्रिया दीदी सत्ता में नहीं थी. गेल्या 5 वर्षे ती नाही होती.
आता ती सध्या उभी आहे आणि त्यांच्या अगोदरचा नर्गिस फाउंडेशन म्हणून त्यांचं हे आहे, त्याच्यावरती तुम्ही जावा, त्यांनी किती काम केलेलं आहे. आणि पालघरमध्ये दत्तक घेतलेले आहेत 2 गाव तिकडे, ते सगळं काम केलेलं आहे. सत्तामध्ये नसल्याने एवढं काम केलेलं आहे. प्रिया दत्त का काम कैसे था और पूनम महाजन कैसे? प्रिया दत्त का काम तो बहुत अच्छा है, हर गरीबों के साथ में है वो. और अच्छे दिनों में घरेलू की एक चीज बताती हूँ, बाटले के हिसाब से गैस का बाटला बुरे दिनों में 344 का था और अच्छे दिनों में 942 का है. और 4.5 एक और बोलने का है, जो बायोमेट्रिक सर्वे हुआ ना वो किसी के हिस्से नहीं हुआ, वो मध्यवर्ती कमेटी ने, हम लोग 5000 पब्लिक इसके ऊपर कलेक्टर ऑफिस में मोर्चा लेके गए थे, उसके बाद इसकी परमिशन मिली बायोमेट्रिक सर्वे के. जे विमानतळाजवळचं जे पुनर्वसनाचा मुद्दा 80,000 कुटुंबाचा, त्यात जे राहणारे लोक आहेत त्यांना तिथून स्थलांतर केलं अजून की अजून करायचं आहे? ॲक्च्युली स्थलांतरांचा जो आमचे मित्र महेश पारकरांनी मुद्दा घेतला, विमानतळ स्थलांतराचा असा मुद्दा आहे की हा काँग्रेसच्या सरकारमध्ये बनवले गेलेले आहेत. संपूर्ण जे घरे तिथे बनवली गेली आणि त्यावेळी त्यांना जी शिफ्टिंग देण्याची होती त्यामध्ये सगळ्यात जास्त विरोध यांचे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी केला. कोण आमदार होते ते? परागाळवानी म्हणून जे आमदार आहेत विले पार्लेचे, त्यावेळी त्यांनी तिथे सुविधा नाहीत ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता पुनर्वसन कसलं केलं, 2 दिवस आचारसंहिता असताना तुम्ही 2-4 चाव्या वाटता. कुठे वाटले त्यांनी? आज तुम्ही जाऊन बघा उरलेल्या चाव्या किती लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे. खाली काय झालं, 2014 मध्ये जे घोषणाचा खोटेवाद्याच्या याच्यावरती जे सरकार निवडून आले त्यापैकी एक MP आहेत पूनमताई, त्या व्यतिरिक्त काही नाही. तुमचं काय उत्तर आहे? तुम्ही कोण उत्तर देणार याच्यावरती? तुम्ही देणार एअरपोर्टच्या मुद्द्यावरती? सर्वात पहिलं मी तुम्हाला प्रकाश टाकतो की या प्रिया दत्तजी ज्या इथे लढायला आलेल्या आहेत, ह्या त्यांनी पहिलंच सांगितलं की माझी काही इकडे लढायची इच्छा नव्हती. राहुल गांधीजींनी सांगितल्यामुळे ते त्या लढायला आलेले आहेत. हा एक विषय. काय बोल? देखिए ये जो पारकर जी बोल रहे हैं कि प्रिया दत्त जी राहुल के बोलने के ऊपर आई है, ऐसा नहीं है. राहुल गांधी जी के बोलने के ऊपर आई है, ये सरासर गलत है. वो पहले से वो काम करती थी. मैं आपको मिसाल देता हूँ, गरीब नगर की झोपड़पट्टी में आग लगी थी, वो सांसद नहीं थी, उसके बावजूद भी वो आके मीटिंग लेके काम किया. पूनम महाजन तब कहाँ थी, वो सांसद थी तो पूछो जो. दूसरी बात, हमारी शीतल म्हात्रे जी कहती है कि प्रिया दीदी ने, सॉरी शीतल मकवाने जी कहती है कि प्रिया दीदी ने उनका झोपड़े का काम नहीं किया. मैं ये कहता हूँ और बीजेपी में चली गई, इनको टिकट नहीं मिली इसीलिए बीजेपी में गई. ती मला एकदा संक्षेप मध्ये सांगा, थोडक्यात सांगा, तुम्हाला बोले नंतर आपण दुसऱ्या वेगवेगळ्या मुद्द्यावर. फडणवीस सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार, त्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ती लँड पुन्हा अधिग्रहित केली, त्यांचा करार हा मोकळा केला आणि 17,500 घरांना न्याय देण्यासाठी डेडिकेशन ऑफिसर बसवले आणि ते आम्ही चावे वाटपाचा कार्यक्रम चालू केला. या मुद्द्यावर थोडक्यात मला उत्तर हवी. बोलला नाही. एक मेरा मुद्दा है कि लोकसभा में सांसद का असली काम होता है कि लोकसभा में यहाँ के क्षेत्र की सवाल कैसे उठाए. पूनम ताई ने 5 साल में 402 प्रश्न किए हमारे इस क्षेत्र के विषय में और वो 80% लोकसभा में उपस्थित थी. उनका जो 20 करोड़ का फंड था उसमें से उन्होंने 18 करोड़ 20 लाख रुपए यूज किए, मतलब 91% उन्होंने यूज किए. प्रिया दत्त ने क्या किया, कितनी समय वो उपस्थित थी, कितना बजट यूज किया, इनसे पूछ लीजिए 10 सालों में. ये मैं 5 साल पूनम ताई के बता रहा हूँ, इनसे 10 साल का हिसाब ले लीजिए. या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मुळात या मतदारसंघामध्ये मेट्रो लाईन जी येते अंधेरी सिप्स वरून कुलाब्याला जाणारी, त्यातही अनेक लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यानंतर कोस्टल रोडमधून बांद्र्यामधला काही भाग आणि जे मासेमारी करणारे लोक आहेत ते सुद्धा बाधित झाले आहेत, त्यांच्याही काही मागण्या आहेत. या सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उत्तर मध्य मुंबई हा मुंबईमधला मतदारसंघ जिथे विद्यमान खासदार पूनम महाजन आहेत, हा देशातला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. कारण याच मतदारसंघामध्ये बॉलिवूड मधले दिग्गज लोक आणि अत्यंत पॉश कॉलनी असलेला हा सगळा इलाका, इथे मोठ्या इमारती, उच्चभ्रू बंगले आणि समाजामधले जे उच्चभ्रू लोक आहेत, व्यवसायातले
बॉलिवूड मधले सर्व लोक या भागामध्ये राहत असल्यामुळे हा भाग आणि हा मतदारसंघ अत्यंत चर्चेत आहे. पण तरीही झोपडपट्टींचं पुनर्वसन हाही मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे समाजातले दोन्ही अंग आपल्याला या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतात. जो कोस्टल रोडचा मुद्दा आहे की कोस्टल रोडच्या खाली समुद्रामध्ये 2 पिलरमध्ये जागा असावी जेणेकरून मासेमारी करताना त्यांना अडथळे येऊ नये, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी पूनम महाजन यांच्याकडे काही लोक गेले होते पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही दिलं लक्ष साहेब दिलं. आणि मी दुसरा एक तुम्हाला बोलू, या मुद्द्यावर सांगा मला. ह्या मुद्द्याला नाही दिलं त्यांनी लक्ष. इथे दांडा आहे, दांड्याचे लोक आहे, कोली समाजाचे लोक, ते मच्छीमार इथे नाही आपल्या खार वेस्टला आहे दांड्याचे, ते लोक भाई जगतापच्या ऑफिसला येतात, नेहमी येतात आणि सांगतात की पूनमताईंनी हे जो कोस्टलचं आहे त्याच्यात आम्हाला काय मदत नाही केली. किंवा कुलाबामध्ये नेव्ही नगर आहे तिथे पण लोक येतात आणि सांगतात काय मदत नाही केली. आणि साहेब जिथे तुम्ही इथे राहताय ना, इथे डिबेट घेताय कॉलनी, इथले लोक आज बहिष्कार टाकतात इलेक्शनला. कारण एक गोष्ट पाहिली की इथे येताना या सगळ्या अनेक कॉलनीमध्ये निवडणुकीवरती बहिष्कार टाका म्हणून काळे सगळे बॅनर लावलेले आहेत. पहिले घर द्या नंतर वोट द्या. त्याचं एक कारण आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला इथल्या लोकांना, इथल्या वसाहतीच्या लोकांना वचन दिलं होतं की तुम्हाला मी घर देणार आणि हे देणार. घर नाही दिले म्हणून यहाँ के लोगों को पूछो 5 साल में हमारी पूनम ताई एक बार लोगों के बीच में आई है क्या? उन्होंने जो बताया अभी कि भाई हमने या अजिबात उपलब्ध नसतात असं म्हणणं. तुमचं काय म्हणणं? तुम्ही भाजपचे नेते आहात, कार्यकर्ते. हे जे बोलतायत की पूनमताई इकडे 5 वर्ष उपलब्ध नव्हती, तर माझ्या मते हे 4 वर्ष गायब होते. कारण की यांना जर ताई दिसल्या नाही तर मग काय आपण लोकांना विचारू शकतो. हे तरुण भाजपचे कार्यकर्ते पण मुळात हे शासकीय वसाहतीत राहतात. शासकीय वसाहतीचा हा मुद्दा अत्यंत मोठा आहे. गेल्या अनेक छगन भुजबळ जेव्हा PWD मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. हा पुढे का जात नाही? का बॅनर लागले जातात इथे काळे? हा मुद्दा आता नक्कीच पुढे गेलेला आहे. हा मुद्दा हा काही आजचा मुद्दा नाही. ह्या मुद्द्यावर आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीतली लोक गेले 20 वर्षे संघर्ष करत आहे. आणि आता जे बीजेपीचं सरकार हे 5 वर्ष आलेलं, परंतु आता एक 10 दिवसापूर्वी एक पॉझिटिव्ह निर्णय झालेला आहे. इथली जी रहिवाशांची जी संघटना आहे त्यांना एक समिती बनवून त्याच्यावर व्यवस्थित विचार करून शासनाने काही जागा सोडलेली आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलनीत राहणाऱ्या जे आता इथे राहत आहेत, नियमानुसार जे त्या योजनेमध्ये बसतात त्यांना इथे घर हक्काचं मिळणार आहे असं आश्वासनही दिलेलं आहे आणि तसा अध्यादेशही निघालेला आहे. पूनम महाजन यांनी यासाठी काय काम केलंय? आजपर्यंत पूनम महाजन यांनी या विभागात तुम्हाला असं दिसतंय पण मागासवर्गीय म्हणून आमच्या समाजाचे लोक जे गुजराती मागासवर्गीय असतील, वाल्मिकी मागासवर्गीय असतील, त्यांच्यासाठी तळामळासाठी आणि कोण म्हणत असेल का पूनम महाजनने काम नसेल केलं? आम्ही दाखवतो. आमच्या समाजाला जे PTKचे प्रश्न होते सफाई कर्मचारीचे, ते महेश पारकर, आमचे परागजी आळवणी आणि पूनमताई यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्याकडनं मीटिंग घेऊन लाडपागे समितीमध्ये लोकांना कामावरती घेण्याचं काम केलेलं आहे. लाडपागे समिति का जो अभी तक इन्होंने GR आया हुआ है वो पेटी केस का, वो भी अभी तक लागू किया नहीं है. सफाई कामगारों की जो भर्ती थी अटका के रखी हुई है. सफाई कामगारों का हाल बुरा करके रखा हुआ है BMC में. और लाडपागे कमेटी का अभी तक इन्होंने पर छुटा नहीं है. उसके लिए हमने राजाराम बोडोली से पिछले हफ्ते में भी मीटिंग की है और उसके 1 महीना पहले भी की है. उन्होंने आश्वासन दिया है, किया कुछ नहीं है. राष्ट्रीय जे म्हणजे मुद्दे आहेत त्याच्यावरती पूनम महाजन या संसदेमध्ये बोलत असतात कायम. पण या मुंबईतल्या त्यांच्या मतदारसंघातल्या मुद्द्यावरती त्यांचं नेतृत्व हे कमजोर पडलेलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या आपल्या कलिन्यामध्ये पूनमताई महाजनचं कार्यालय आहे. कुठलाही कार्यकर्ता गेला त्याला पत्र देणं, फोन करणं, त्यांना व्यवस्थित सन्मान देणं, त्यांचे काम करून देणं हे पूनमताई महाजननी केले. युवकांच्या नेत्या आहेत, भारतीय युवा मोर्चाच्या त्या अध्यक्ष राष्ट्रीय, कसं कनेक्ट करतात युवकांशी? युवकांचे प्रश्न सोडवतात. उनका बोलने का और युवकों को जो प्रेरित करने का विचारधारा के लिए काफी अच्छा, मतलब उनका वक्ता काफी, क्योंकि प्रमोद महाजन की सुपुत्री है, इसके लिए और देश के प्रति भाव जगाना, अपनी संस्कृति परंपरा के प्रति भाव जगाना, इस तरह से उन्होंने काफी सारे युवकों को जोड़ा है. यांना मदत होईल. स्त्रियांना खास करून घरगुती स्वयंपाकाचा गॅस असेल, त्यांचा असा दावा आहे की त्यांनी भरपूर काम केलं. आपलं काय म्हणणं आहे?
ये गैस के ऊपर बहुत सारा काम हुआ है, हमारे गांव साइड में तो बहुत ज्यादा हुआ है, वहाँ से हम लोगों को खुद लोग बताते हैं सामने से। दूसरा मुझे एक मिनट दूसरा मुझे इनका जवाब देना। इन्होंने कहा कि टिकट नहीं मिला इसीलिए गई। मेरा प्रवेश हुआ 2016 में और टिकट, ये तो पूनम ताई का बड़प्पन है, उन्होंने वाल्मीकि समाज को सम्मान के रूप में मुझे टिकट दिया। जो मैंने 17 साल जो मेहनत किया उसका फल कांग्रेस ने नहीं दिया, उसका फल बीजेपी ने दिया। और दूसरी बात ये, वाल्मीकि समाज का सम्मान करना है तो कोई मोदी जी से सीखे। समाज वो जो गैस का इन्होंने बोला ना कि गैस की योजना चालू की, तो लोगों ने उठा के जमुना में फेंक दिया है खाली सिलेंडर। जो ये बोल रही है कि सिलेंडर के ऊपर बहुत छूट दिया है, खाली सिलेंडर, क्योंकि वो भरने के पैसे महिला लोग को क्या सौगातें दी है। महिला जो कांग्रेस में महिला लोग को था करने के लिए, आज कांग्रेस की तरफ से महिला सिलेंडर का भाव करना ये केंद्र का विषय है। खासदार के तौर पर उन्होंने कुछ ये बच्चे गायब हो जा रहे हैं जगह पे से, छोटे बच्चे जो गायब हो जाते हैं पेंशन नहीं लेते, वो लोगों से पूछो। ऐसा नहीं होने की वजह से लोगों के पास गाँव में जो उज्जवल योजना चालू की थी, लोगों के पास सिलेंडर भरवाने के लिए पैसे नहीं थे, इसीलिए उन्होंने खाली सिलेंडर जमुना में बहाए लोगों ने, वहाँ के गांव के लोगों ने। और महिला की सुरक्षा की बात करते, महिला की सुरक्षा कहाँ है? आज गांव-गांव में देखो चलती लड़की सुरक्षित नहीं है कहीं भी। मेट्रो अंडरलाईन व्हावी ही लोकांची मागणी, अंडरग्राउंड असावी मेट्रो असावी। काय प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे? 28 जे रस्ते आहेत त्यात खूप वाहतुकीचा प्रश्न झाला। नाही वाहतुकीच्या प्रश्नावरती बीजेपी वाल्याने आतापर्यंत कामाच्या बाबतीत मी सांगतो, स्थानिक प्रियादत्तजी यांच्या माध्यमातून कुर्ला ते बांद्रा याला जोडण्यासाठी SCLRचं काम करण्यात आलं। मिलन सबवे जो 15 वर्ष बंद होतं त्याचं काम पूर्ण करण्यात आलं। खेरवाडी ब्रिज बनवण्यात आला। हे सर्व काम केलं। पूनम ताईंना एक विचारा की 5 वर्ष तुम्ही दिसले नाही। मेट्रो अंडरलाइन असायला पाहिजे होती। अरे बाबा, मेट्रो की बात तो बाद में करेंगे, पहले लोकल ट्रेन का क्या करें? आज इस देश में लोकल ट्रेन में लोग प्रतिदिन कितने सैकड़ों लोग गिर जाते, वो खड़े होके जाते, उसके बारे में कोई सहूलियत किया क्या तुमने? ट्रेनों के बारे में कोई सहूलियत किया क्या? बसों के बांद्रा स्टेशन या मतदारसंघामध्ये वाहतुकीचा प्रश्न अत्यंत मोठा आहे। कोण बोलणार आहात या मुद्द्यावरती की बांद्रा आणि कुर्ला रेल्वे स्टेशन हे अत्यंत गर्दीचं ठिकाण आहेत, रहदारी तिथे खूप असते, कोंडी होते, कधी अशी अवस्था निर्माण होते की तिथे स्टॅम्पेड होईल, चेंगराचेंगरी होईल। 70 वर्ष काँग्रेसनी सत्ता केल्याच्या नंतर ही रेल्वेची दुर्दशा आहे। आता त्या रेल्वेच्या दुर्दशेतनं लोकांना सोडवण्यासाठी रेल्वेसाठी वेगवेगळे फंड पियुष गोयलांच्या मार्गातून वेगवेगळ्या योजना येत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त ह्या मेट्रो ह्या गेल्या वर्षी 15 वर्ष काँग्रेसचं सरकार असताना एक वीट नाही, फक्त अंधेरी ते त्या घाटकोपरपर्यंत केली। आज 7 मेट्रोचे प्रकल्प इकडे या गेल्या 5 वर्षात चालू झालेले आहेत। त्यासाठी पाठपुरावा पूनम महाजन यांनी केला। या 100% केलाय। भुयारी रेल्वे चालू झालेला आहे आणि पूनम महाजन खासदार यांनी पूर्ण प्रयत्न केल्याच्या नंतर फडणवीस सरकार साहेबांनी 7 मेट्रो प्रकल्प चालू केलेले आहेत। जो लोग आज बोल रहे हैं कि 60 साल में कांग्रेस ने क्या किया, जो 2 बूंद पोलियो की पी के बड़े हो गए अपनी टांगों पे, वो आज पूछ रहे हैं कि कांग्रेस ने क्या किया। 60 साल में उनको सीधा खड़ा रहना सिखाया, सीधा चलना सिखाया। ये कांग्रेस ने किया। सुनो मेरी बात सुनो। अगर कांग्रेस ने कुछ नहीं किया, अगर कांग्रेस ने कुछ नहीं किया तो 60 साल में उनके बाप दादाओं ने बीजेपी को क्यों नहीं चुना? हमने तो हमारे बहराम में पूनम दीदी को नहीं देखा, पूनम महाजन को। बांद्रा स्टेशन मालूम है क्या? उनको ये पूछो पूनम जी को। और बांद्रा टर्मिनस है, ये है की नाही? बांद्रा टर्मिनसच्या संदर्भामध्ये त्याचा विस्तार व्हायला पाहिजे। एक तर मान्य करायला पाहिजे की काही ठिकाणी पूनम महाजन यांनी सरकते जिने लावलेले आहेत, त्याच्यामुळे वृद्ध लोकांना चढण्यासाठी उतरण्यासाठी एक मोठी सोय केली, त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे। पण आणखी त्याचा विस्तार व्हावा, आणखी त्याला काय म्हणतात त्याला विकसित करण्यात यावं, तंत्रज्ञान आणावं नवीन, त्याला जरा आणखी मोठं करावं। पहिला विषय तुम्हाला सांगतो, जर ह्या ज्या विषय बोलत होते की जो रेल्वेचा प्रश्न आहे, तुम्ही 10 वर्षापूर्वी बांद्रा स्टेशनला गेलात तर साध्या माणसाला चालायला भेटत नव्हतं। आज तुम्ही बांद्रा स्टेशनला जा, आजूबाजू सगळी घाण साफ केली आहे पूनम महाजनांमुळे। आज जी BMCने कारवाई केली, ज्या हक्तीने उभे राहिले, बरोबर। आता तुमचं काय म्हणणं आहे? मला एवढंच म्हणायचंय की आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहोत। 32-35 वर्ष आली मी इथे राहतो। ह्या गार्डन मध्ये आज 16-17 वर्ष आली आम्ही
आम्ही येतो, काय याची अवस्था झालेली आहे, काय हे कोणी करायचं. आज मी कॅन्सर पेशंट आहे, आज मला कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर आहे, तर मी या गार्डनमध्ये का तर थोडा वेळ या मुद्द्यावरती तुम्ही दोन्ही, कारण काय राजकारण आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला युक्तिवाद करता येतात, लढता येतात, पण मुद्दा असा आहे की जर हे गार्डन अस्वच्छ आहे, अनेक ठिकाणी पूनम महाजन यांनी सौंदर्यीकरण केलं, बांद्रामध्ये केलं, तर या ठिकाणी स्वच्छता का नाहीये? सामान्य एका कार्यकर्तीचं, व्यक्तीचं, इथल्या लोकल रहिवाशांचं म्हणणं आहे, त्यावरती कोण उत्तर देणार? उत्तर देतो. हा पीडब्ल्यूडीचा भाग आहे, हा राज्य शासनाचा विषय आहे, पूनमताई महाजनचा खासदारचा विषय नाही आहे. ह्याच्यासाठी फंड अवेलेबल झालेला आहे राज्य शासनाचा, त्याचा आता टेंडरिंग होईल, टेंडरिंग झाल्यानंतर ह्याचं सुशोभीकरण होणार आहे पीडब्ल्यूडीच्या मार्फत. हे पीडब्ल्यूडीच्या मार्फत. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं? सुशोभीकरणाचं असं यांनी सांगितलं, पीडब्ल्यूडीची जमीन आहे, फोटो सेशन करायला हे 2-4 झाडाचे पाकळ्या टाकतात आणि त्याला साफ करताना 4 फोटो टाकतात आणि स्वच्छ भारत अभियानचं नाव देतात. या गोष्टी यांना चालतात का? साधा आणि सरळ प्रश्न आहे. साहेब हे बघा, 1 मिनिट, यांनी आता बांद्राचा विषय बोलला, तो जो स्काय वॉक बांधलाय ना, तो काँग्रेसच्या सरकारमध्ये बनला. आणि एक मिनिट आणि बंद झालाय. हा स्काय वॉक एकदम भ्रष्टाचाराचा नमुना आहे. हा काँग्रेस विलासराव देशमुख काँग्रेसने केलेला, आणि हे ज्या विभागात का साहेब, काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराचा नमुना आहे. तो स्काय वॉक बघा, तो स्काय वॉक गंजलाय, तो स्काय वॉक गंजलाय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेचे आणि काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. वेगळ्या मुद्द्याला आपण स्पर्श करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चौकीदार चोर आहे. आता यांचे एक वक्त्यांनी सांगितलं, बांद्रा टर्मिनलच्या आजूबाजूला जी घाण होती, यांनी सांगितलं बांद्रा टर्मिनलच्या आजूबाजूला जी घाण होती ती आम्ही साफ केलं. म्हणजे त्या स्टेशनच्या बाजूला जे गरीब नगर होता हे यांनी साफ केलं. गरीब लोगों को साफ कर दिए. 2014 के वादे जो इन्होंने किए थे, 15 लाख रुपए, 2 करोड़ नौकरी कहाँ पे है पहले वो बता दीजिए. बस 15 लाख रुपए. अरे 15 लाख बोलो, जो भी अकाउंट में हमारे खुद की पैसे तो वो भी चोरी हो गई, तो 15 लाख कहाँ है? गरीब लोग के भी पैसे चले गए बैंकों में. मोदी जी ने बोले थे. काही म्हणणं आहे मतदारसंघाबद्दल तुम्हाला? पहिली गोष्ट तर इथे आलेल्यांपैकी लोकल जास्त कोणी नाही आहेत. हा, हे पार्टीचं राजकारण चालू आहे. लोकल जी खासदाराची कामं असतात ती त्यांनी केली पाहिजे, आमदाराची कामं असतात ती केली पाहिजे. माझा सरळ प्रश्न आहे, खासदाराची कामं काय आहेत यांनी आम्हाला क्लिअरपणे सांगावं. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पाहिलं की आता आपण या कार्यक्रमाचा समारोप करताय. काँग्रेसच्या सर्व लोकांचं म्हणणं ऐकून घेतलंय. आता आपण शेवटी भाजपचं म्हणणं ऐकून घेणार आणि इथे आपल्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. शेवटचं बोला तुम्ही. काही पूनमताई महाजन 2 लाख मतांनी जिंकणार आहे. पूनमताईंनी खूप काम केलेलं आहे आणि वाल्मिकी नगर मध्ये 30 वर्षापासून टॉयलेट बांधलं नाही फिर्यादतनी आणि झोपडे तुटले तरी त्यांनी काम केलं नाही. आणि पूनमताईंनी टॉयलेट बांधलेलं आणि गल्याचं काम चालू आहे. काल चालू आहे टॉयलेटचं काम. मैं एक ही बात बोलना चाहता हूँ, 2 से 3 लाख वोटों से ताई जीतने वाली है. और मैं इनको एक बात बताना चाहता हूँ, पूनमताई महाजन 2 लाख वोट से जीतेगा, प्रचंड विजयी होगी. ये जो एक बार 2 से 3 लाख से पूनमताई महाजन जीतने वाली हैं. 2 से 3 लाख. चोरों को चिल्लाने दीजिए, चोरों को चिल्लाने दीजिए. चौकीदार से आ रही है, जोरों से आ रहे हैं. 1 मिनट, एक आखिरी 1 मिनट. 15 लाख का सवाल पूछा है ना इन्होंने. 15 लाख मुझे मिला जिस दिन पाकिस्तान में घुस के ठोका, उस दिन 15 लाख मिल गया. अब हमको नहीं चाहिए. 2013 में कांग्रेस की गवर्नमेंट थी. 2013 में कांग्रेस की गवर्नमेंट थी. उसने बोला देश में 37% गरीब है. कल राहुल गांधी ने बोला देश में 20% गरीब है. तो 17% गरीबी किसने कम की? नरेंद्र मोदी ने. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतला. आपण इथेच थांबतोय. यापुढेही वेगवेगळ्या मुंबईच्या मतदारसंघाचा आढावा